नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे, मात्र राज्य किसान सभा ही संघटना संपावर ठाम. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासोबतच राज्य कृषी मूल्य आयोग 1 महिन्याच्या आत स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पॅरिस करारावर जागतिक अंमलबजावणी हो न हो, पर्यावरण रक्षणासाठी भारत कायम कटिबद्ध, पंतप्रधानांचं सडेतोड प्रतिपादन. जीएसटी परिषदेची आज 15वी बैठक, जीएसटी नियमांचा आराखडा आणि दुरुस्त्यांना मंजुरी मिळणार. दहशतवाद्यांना पुरवल्या जाणाऱ्या निधी प्रकरणी एनआयएकडून जम्मू काश्मीरसह दिल्ली हरियाणात 20हून अधिक ठिकाणी छापे. लष्करी मुख्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रकरणातल्या रॅकेटमधल्या लेफ्टनंट कर्नलसह मध्यस्थाला सीबीआयकडून अटक. वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य देशभरात आरंभ करणारं ठरावं, यासाठी हरित सेना ही संकल्पना राबवणार, वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. आणि थायलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि साई प्रणीत एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप आज अखेर मागे घेतला. मुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आज पहाटे तब्बल 4 तास चर्चा झाली. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज येत्या 31 ऑक्टोबरपूर्वी माफ करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून तांत्रिक अडचणींमुळे गरजू शेतकरी वगळला जाणार नाही, याचा अभ्यास ही समिती करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पहाटे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. अल्पभूधारक थकीत शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारने मान्य केलं आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत हे कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल. त्याकरता आम्ही एक समिती तयार करतो आहोत, जी समिती या संदर्भात नीट अभ्यास करेल, त्यातनं गरजू शेतकरी वगळला जाऊ नये हे बघेल आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला, तसा गैरफायदा घेता येणार नाही हेही ही समिती याच्यामध्ये बघेल. या समितीमध्ये सरकारचे लोक आणि शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतील. हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारं विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात आणणार असून 1 महिन्याच्या आत कृषी मूल्य आयोग स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाशिवंत माल टिकवण्यासाठी शीतगृह आणि गोदामांची साखळी उभारण्यासह प्रक्रिया उद्योग सुरू करण्यावर अनुदानावर आधारित योजना आणणार असून यावर एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं. वाढीव वीज देयकाचा पुनर्विचार करण्यात येईल, त्याचप्रमाणे देयकाच्या थकीत रकमेसंदर्भात योजना तयार करण्यात येईल, असंही ते म्हणाले. दुधावरचे दर वाढवण्याला सरकार तयार असून 20 जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. दुधाचे दर ठरवण्याबाबत स्वतंत्र नियामक नेमता येईल, याबाबत पडताळणी केली जाईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, ते परत घेण्यात येतील. मात्र या आंदोलनात शेतकरी नसलेल्या लोकांनी हिंसा केली, त्यांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. तसंच या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला राज्य सरकार मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. 70% मागण्या मान्य केल्यामुळे हा संप मागे घेत असल्याची घोषणा शेतकरी आंदोलन समितीचे मुख्य समन्वयक धनंजय जाधव यांनी या पत्रकार परिषदेत केली. मान्य केलेले आहेत आणि त्यामुळे हा आपला जो संप आहे हा आम्ही या ठिकाणी माघारी घेत आहोत. आणि संप माघारी घेत असताना आम्ही जसं संप सुरू करताना त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव, ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतचा ठराव केला, त्याचप्रमाणे आम्ही आता उद्या त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन त्याचा परत ठराव करून संप मागे घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठराव करतो आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर समाधानी नाही. या संघटनेनं संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन त्या बैठकीमध्ये दिले ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहे, शेतकऱ्यांच्या पदरात काहीही न टाकता गोलमाल करणारं हे वक्तव्य करतायत। आणि म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी संप मागे घेऊ नये। जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लढा पुढे चालवावा। या संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गेले 2 दिवस दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकत आंदोलन केलं। शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत फळ आणि भाजीपाला आणणाऱ्या 217 गाड्यांची आवक झाली। बहुतांश गाड्या परराज्यातून आल्या होत्या। शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या प्रक्षोभामुळे एसटी बसेस अथवा प्रवाशांना इजा पोहोचू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळानं दूध, भाजीपाला आणि अन्य कृषीजन्य माल एसटी बसमधून वाहून न्यायला प्रतिबंध घातला आहे। व्यक्तिगत पातळीवर शेतकऱ्यांना आपला शेतीमाल एसटी बसमधून घेऊन जायला मात्र प्रतिबंध करण्यात आलेला नाही, असे आदेश एसटीच्या सुरक्षा विभागानं दिले आहेत। आंदोलकांच्या प्रक्षोभाला कृषीमालाची वाहतूक करणारी अनेक खासगी वाहनं बळी पडली आहेत। या पार्श्वभूमीवर काही व्यावसायिक एसटीनं कृषीमालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्यावरच्या उद्रेकाचा फटका एसटी आणि एसटीतल्या प्रवाशांना बसू नये म्हणून एसटी प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे, असं महामंडळानं कळवलं आहे। 6 दिवसांच्या युरोपीय दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोहोचले आहेत। फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत पंतप्रधान दहशतवाद, व्यापार, जलवायू परिवर्तन आणि एनएसटी सदस्यता यासारख्या विषयांवर चर्चा करणार आहेत। G20 संमेलनाच्या काही आठवड्याआधी होणारी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे। याआधी 2015 साली भारतीय पंतप्रधानांनी फ्रान्सचा दौरा केला होता। हवामान बदल विषयक पॅरिस करारावर जागतिक अंमलबजावणी हो न हो, पर्यावरण रक्षणासाठी भारत कायम कटिबद्ध आहे, असं सडेतोड प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। रशियात सेंट पीटर्सबर्ग इथं भरलेल्या जागतिक इकॉनॉमिक फोरममध्ये ते बोलत होते। पॅरिस करारातून माघार घेतल्यानंतर भारत आणि चीनवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टीकेला ते उत्तर देत होते। निसर्गाचं शोषण हा गुन्हा असून भारताची 5000 वर्ष जुनी संस्कृती नेहमीच पर्यावरण रक्षणावर भर देत आली आहे, असं त्यांनी सांगितलं। पर्यावरण रक्षणासाठी उत्पादन क्षेत्रात आपण नेहमी शून्य दोष शून्य परिणाम या तत्वावर चालतो, असं ते म्हणाले। सीमावाद असूनही गेल्या 40 वर्षात भारत आणि चीनच्या सीमा भागात एकही गोळी झाडली गेली नाही, असा उल्लेख करून पंतप्रधान असंही म्हणाले की हिंसेवर नाही तर सबका साथ सबका विश्वास या मंत्रावर भारताचा ठाम विश्वास आहे। जागतिक दहशतवादावरही त्यांनी भाष्य केलं। वस्तू आणि सेवा कर परिषदेची 15वी बैठक आज वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत होणार आहे। या बैठकीत वस्तू आणि सेवा कर अंतर्गत 14व्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या वस्तूंच्या कराव्यतिरिक्त उर्वरित वस्तूवरचा कर आणि अधिभार निश्चित केले जातील। त्यात सोनं, बिस्किटं आणि इतर काही वस्तूंचा समावेश आहे। तसंच उद्योग जगताकडून आलेल्या सूचनांच्या संदर्भात काही वस्तूंवर यापूर्वी निश्चित केलेल्या करांच्या दरांचा आढावा घेऊन फेररचना करण्याबाबतही चर्चा या बैठकीत होईल। त्याशिवाय जीएसटी नियमांचा आराखडा आणि जीएसटी संदर्भातल्या दुरुस्त्यांनाही या बैठकीत मंजुरी मिळू शकेल। वस्तू सेवा कर प्रणाली येत्या 1 जुलैपासून अंमलात येण्यापूर्वी ही 15वी बैठक पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेवटची बैठक असणार आहे। विविध राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होतील। वस्तू सेवा कर परिषदेनं 1200 वस्तू आणि 500 सेवांना वस्तू सेवा कराच्या कक्षेत आणलं असून त्यांचं वर्गीकरण 5, 12, 18 आणि 28% अशा 4 प्रकारच्या कर टक्केवारीत केलं आहे। तसंच चैनीच्या वस्तूंवर अधिभारही लावला आहे। जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं आज गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा करत संघर्ष विरामाचं उल्लंघन केलं। पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय जवानांची चोख प्रत्युत्तर दिलं। या गोळीबारात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे। दरम्यान दहशतवाद्यांना पुरवल्या जाणाऱ्या निधी प्रकरणी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज जम्मू काश्मीरसह दिल्ली आणि हरियाणात
20हून अधिक ठिकाणी छापे घातले. श्रीनगरमधल्या फुटीरतावादी नेत्यांच्या घरावर तसंच दिल्ली हरियाणात हवाला कारभार करणाऱ्यांच्या कार्यालयावर छापे घातले. नवी दिल्लीतल्या लष्कराच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कार्यरत असणाऱ्या रॅकेटचा सीबीआयनं आज पर्दाफाश केला. या प्रकरणी सीबीआयनं लेफ्टनंट कर्नल सुब्रवनी मोनी आणि मध्यस्थ गौरव कोहलीला आज अटक केली. लष्कराच्या मुख्यालयात बदल्या तसंच हव्या त्या पदावर नेमणूक होण्यासाठी लाच घेतली जात असल्याचं समोर आल्यावर सीबीआयनं ही कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करण्यासाठी दिलेल्या आव्हानानंतर निवडणूक आयोगानं आज ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकांचं हॅकाथॉन आयोजित केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक आयोगाचं हे आव्हान स्वीकारलं आहे आणि ते या हॅकाथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 3 प्रतिनिधी या हॅकाथॉनमध्ये सहभागी आहेत. देशात नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्यानंच भाजपा विजयी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हे आव्हान दिलं. वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्य देशात पायोनियर ठरावं अशी अपेक्षा वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद विभागातल्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की वृक्ष लागवडीचं अचूक नियोजन आपण गेल्या वर्षी केलं आणि त्या बळावर विक्रमी वृक्ष लागवड केली. यावर्षी सुद्धा 1 जुलै ते 7 या कालावधीत पुन्हा हे शिवधनुष्य आपल्याला उचलायचं आहे आणि त्यासाठी वृक्षवेड्या लोकांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. म्हणून ग्रीन आर्मी अर्थात हरित सेना ही संकल्पना आपण राबवत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात वृक्ष संवर्धनासाठी 1 कोटी सदस्यांच्या हरित सेनेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यात आज मितीला महाराष्ट्रात हरित सेनेचे 29 लाख सदस्य झाले असून मराठवाडा राज्यात आघाडीवर आहे. मराठवाड्यात हरित सेनेचे 12 लाख सदस्य झाले असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. आयर्लंडमधल्या सत्ताधारी फाईन गेल पार्टीनं पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. 38 वर्षीय लिओ हे डॉक्टर असून समलैंगिकतेचा पुरस्कार करणारे ते आयर्लंड सरकारमधले पहिलेच मंत्री आहेत. वराडकर यांना आवश्यक मतं मिळाली आहेत. लिओ वराडकर यांचे वडील मूळचे मुंबईचे आहेत तर त्यांची आई आयर्लंडची आहे. बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ग्रँड गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि बी साई प्रणीतनं एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सायनानं जपानच्या हारुको सुझुकीला 21-15, 20-22 आणि 21-11 असं चुरशीच्या लढतीत हरवलं. जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर आणि स्पर्धेत दुसरं मानांकन मिळालेली सायना उपांत्य फेरीत थायलंडच्या बुसाननं ओंग बाम रुंगफान हिच्याशी लढेल. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत साई प्रणीतनं थायलंडच्या कांताफाने वँग चारोईनवर 21-16, 21-17 असा 2 सरळ गेम्समध्ये सहज विजय मिळवला. पॅरिस इथं सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरव राजा आणि दिविज शरण ही भारतीय जोडी पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. दुसऱ्या फेरीत या बिगर मानांकित जोडीनं 15व्या मानांकित मरज पेविक या ऑस्ट्रेलियन क्रोएशियन जोडीला 6-4, 3-6 आणि 6-4 असं नमवून धक्का दिला. रोहन बोपन्ना आणि त्याचा उरुग्वेचा साथीदार पाब्लो क्युवास या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. लिअँडर पेसचं आव्हान मात्र पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या दोन्ही प्रकारांच्या पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. आता हवामान वृत्त. येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे, मात्र राज्य किसान सभा ही संघटना संपावर ठाम. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासोबतच राज्य कृषी मूल्य आयोग 1 महिन्याच्या आत स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पॅरिस करारावर जागतिक अंमलबजावणी हो न हो, पर्यावरण रक्षणासाठी भारत कायम कटिबद्ध,
पंतप्रधानांचं सडेतोड प्रतिपादन. जीएसटी परिषदेची आज 15वी बैठक. जीएसटी नियमांचा आराखडा आणि दुरुस्त्यांना मंजुरी मिळणार. दहशतवाद्यांना पुरवल्या जाणाऱ्या निधी प्रकरणी एनआयएकडून जम्मू काश्मीरसह दिल्ली हरियाणात 20हून अधिक ठिकाणी छापे. लष्करी मुख्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रकरणातल्या रॅकेटमधल्या लेफ्टनंट कर्नलसह मध्यस्थाला सीबीआयकडून अटक. वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य देशभरात आरंभ करणारं ठरावं, यासाठी हरित सेना ही संकल्पना राबवणार वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. आणि थायलंड ग्रँप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि साई प्रणीत एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या